मिळवून द्यायचं आहे. आणि म्हणून आम्हाला हे या गोष्टी जाणीव आहे की विधानसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून सोबत काम करतो. राज्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची आपली सत्ता आहे. देशामध्ये सुद्धा सत्ता आहे. पण असं असताना शिवसेना वाढवणं हा आपला धर्म आहे. आम्ही कोणा पक्षाच्या विरोधात जात नाही. आम्ही मित्रपक्षाला काही दुखवत नाही. पण शिवसेना वाढवणं ही आमची पक्षाची जबाबदारी आहे आणि तेच काम आम्ही या ठिकाणी करतोय. खरं तर खास करून चिखली मतदारसंघामध्ये गेल्या महिन्याभरापासून जे लोक मला सांगायचे, कार्यकर्ते सांगायचे शिवसेनेचे, मला अमोल पालकरचा फोन आला की मी एक काम सांगितलं तर मला सांगितलं गेलं की तुम्ही शिवसेनेत आमच्या पक्षात प्रवेश घ्या अन्यथा तुमचं काम होणार नाही. असं अनेक कार्यकर्त्यांसोबत झालं. आणि मग मी विचार केला की ही कुठली पद्धत आहे की आम्ही गेल्या इतक्या वर्षापासून या चिखली तालुक्यात 5 वेळेस आमच्या मित्र पक्षाचा आमदार केला, पण आमच्या शिवसैनिकांनी कधी काही मागितलं नाही. खरं तर माझं असं स्पष्ट मत आहे, कोणाला पटो की ना पटो, पण सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे त्यांनी भाजपच्या लोकांना कामं दिली पाहिजे. जिथे भाजपचा आमदार आहे त्यांनी सेनेच्या लोकांना काम दिली पाहिजे. जर माझ्या शहरात मी भाजपच्या लोकांना 150 कोटी रुपयाची कामं दिली तर माझ्या चिखलीतल्या कार्यकर्त्यांना ती कामं का दिली जात नाही, इतर ठिकाणी का दिली जात नाही. आणि का अनेकांनी जर नाही ऐकलं तर आता त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न झाले. आणि म्हणून मी विचार केला की आपण आता चिखलीमध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि पाहता पाहता कालपर्यंत 75 गावचे प्रवेश झाले आणि पुढच्या 10 दिवसामध्ये 65 गावांनी देखील प्रवेश होणार. चांगले चांगले गट स्फोट होणार. मी तर खासदार साहेबांना सांगेन की भाऊ तुम्ही आम्ही कल्पना बी करणार नाही इतके मोठे लोक या आपल्या पक्षामध्ये पुढच्या काळात प्रवेश करणार आहेत. इतके मोठे लोक, मोठा गौप्यस्फोट होईल. आणि ह्या माध्यमातून मी पुन्हा स्पष्ट करेन की आम्ही कोणाच्या विरोधात नाही. मला सांगितलं गेलं की तुम्ही आमच्या पक्षाच्या लोकांचे प्रवेश घेऊ नका. मग आमच्या बुलढाण्यात तुम्ही कसे घेता? माझ्या बुलढाण्यात तुम्ही आमच्या लोकांचे प्रवेश घेता, चिखलीत म्हणता आमच्या पक्षाच्या लोकांचे प्रवेश घेऊ नको. तुम्ही साताऱ्यामध्ये काय केलं? संभाजीनगरला आमची बहुमत असताना तुम्ही आमचे लोक घेतले नाही. रायगडला तुम्ही काय केलं? म्हणजे मी स्वतः सभागृहामध्ये सुद्धा ह्या गोष्टी चर्चा पाहिल्या. एकनाथ शिंदे सभासोबत मी पाहिल्या. साहेब बोलले की आमचा छोटा पक्ष म्हणून की आम्हाला काय संपवायचं आहे का? जेव्हा शिवसेना भाजपाची युती होईल तेव्हा प्रामाणिकपणे हा कार्यकर्ता भगवा टाकून भाजपचंच काम, युतीचंच काम करेल. शिवसैनिकांच्या रक्तात बेमानी कधीच नाही. उलट हा पक्ष जो काही मजबूत होतो याचा फायदा जर महायुती झाली तर तुम्हालाच होणार आहे. आम्हाला तर काहीकडे निवडणूक लढायची नाही ना, आम्हाला खासदारकी लढायची. आम्हाला फक्त शिवसैनिकाला जो कोणी त्रास देऊन राहिला तो त्रास देण्याकरता या ठिकाणी या भागात आपण एंट्री मारली आणि आपण सगळ्या जिल्ह्यात जाणार. मी शिवसैनिक आमदार आहे. मला कोणी कुठे जायला रोखू शकत नाही माझ्या आपल्या कार्यकर्त्याचं काम करण्यासाठी आणि कोणी रोखू पण नाही. आणि म्हणून आता मी चिखलीमध्ये घुसल्यानंतर माझ्या मदतीला खासदार साहेब पण या ठिकाणी आले आणि हा चांगला मेळावा करू की लोकसभेमध्ये भावना सुद्धा फिरायचं काम पडणार नाही. एवढी ताकद या चिखली विधानसभा मतदारसंघात आपण उभी करू. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेल की हे चिखलीमधलं जे आज वादळ उठलंय, घराघरातून लोक म्हणतात की नाही आम्हाला शिवसेनेत जायचं, आम्हाला भगवा टाकायचं आहे. निश्चितपणे त्या येणाऱ्याचं स्वागत आहे. उभाटाच्या काही लोकांचे प्रवेश आता झालेत, काही लोकांचे आज होणार आहेत, रायलसील भविष्यामध्ये होतील आणि खूप गावच्या लोकांचे प्रवेश झाले. लोक म्हणतात गावागावाच्या, आणि आता पुढच्या काळात आपल्याला गावागावात सुद्धा जायचं आहे. मी तालुक्याच्या लोकांना सांगेन प्रत्येक गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या मतदारसंघात आपल्याला करायचं आहे, बाहेर ठिकाणी पण करायचं आहे. आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला बाळासाहेबांनी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.